काय झालंय? कारण तर सांगा. काय आता दांडगा व्याप आहे कामाचा, तुम्हाला माहित आहे का नाही? हा, उलट बरं झालं जे बंद पडलं ना, एका अर्थी चांगलं झालं, माझी कामं तर पटापट होत्यात. आता का नाही प्रश्न आमच्या शब्दाचा आहे आणि त्याकरताच आम्ही त्यासनी फॅक्टरीत पाठवलं होतं. तुम्ही पाठवलं होतं त्यासनी फॅक्टरीत? हा, आम्ही म्हणलं त्यांना की जा जाऊन बोला तुमच्याशी, विचारा तुम्हाला की काय बाबा काय झालंय. आता तिकडं काय झालं आम्हाला काय माहित नाही, पण तुम्ही त्यासनी असं टाळलं ते काही बरोबर नाही केलं. अधिपती शिकाव गाणं शिका. नाही आई साहेब, मी हात जोडतो तुमच्या पुढं. ते गाणं बिणं मला शिकायचं काय होणार नाही खरंच. म्हणजे तुम्ही काय आमचं ऐकणार नाही. आम्ही दिलेल्या शब्दाची तुम्हाला काय किंमत नाही. ठीक आहे, तुम्ही आता हात जोडलेत, आम्ही काय बोलणार. पण याचा अर्थ एकच होतो, आमच्या शब्दाला काही किंमत नाही. जाऊ दे, सोडा. हाय काय आता असं म्हणालोय काय मी? तसं नाही ना व. मग आमची शपथ आहे तुम्हाला. शपथ आणि कशाला घालालाय आता तुम्ही? हे बघा, आम्ही शपथ तर घातल्या, आता ती पाळायची की मोडायची ते तुम्ही ठरवा. आयुष्यात कवा मोडल्या तुमची शपथ? गेलोय कवा तुमच्या शब्दाबाहेर? ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना? चालू करतो परत गाण्याचा गलास. आता कसं? अक्षरा, काय बाबा, काय ग, काय झालं? शून्यात टक लावून बघत एकटीच हसतेस. काय चाललंय? काही नाही. स्वाभाविक आहे म्हणा, माणूस प्रेमात पडला की हे असं सगळं होतच. बाबा हळू 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 बोला ना. हा, नाही मी हळू बोलतो, पण तू तुझ्या मनातलं बोललीस का अधिपतीला? सांगितलंस ना? नाही अजून. अजूनही नाही? म्हणजे माझे प्रयत्न सुरू आहेत. अक्षरा, तू अजून फक्त प्रयत्न करतेस? काय चाललंय अक्षरा? किती वेळ लावतेस? तुझं ते जुन्या बायकांसारखं चाललंय का? 30-30 वर्ष नवऱ्याबरोबर संसार केला, आपण कधी त्याच्यावरती प्रेम आहे सांगितलंच नाही. मला सांग, आपल्या हक्काच्या नवऱ्याला माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगणं इतकं अवघड असतं का? इतका वेळ लागतो त्याला? बाबा, खरं तर मी आजही प्रयत्न केला होता. आज आम्ही बऱ्याच दिवसांनी बाहेर निवांत बोलत बसलो होतो आणि तेव्हा मी बोलणार होते, म्हणजे जवळपास बोललेच होते. मग काय झालं? मग मॅडम आल्या आणि विषय अर्धवटच राहिला. वाटलंच होतं मला. अक्षरा, हा संकेत समज, या घरामध्ये तुला मनमोकळेपणानं अधिपतीशी बोलता येईल असं वाटत नाही मला. मग काय करू मी? बाहेर जा ना. बाहेर? हा, बाहेर जा कुठेतरी. मी तुला आधी सांगितलंय बाळा, तुम्ही दोघे बाहेर जा, एकमेकांच्या सोबत चांगला वेळ घालवा आणि तिथे बोल ना. अक्षरा, आता तुझी एनर्जी आणि तुझा वेळ बाकी कशावरही खर्च करायचा नाहीये. फक्त एकच गोष्ट, अधिपतीला तुझ्या मनातलं प्रेम तू बोलून दाखवायचंयस. कळतंय? मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही दोघे बाहेर जाणार आहात. तू अधिपतीला तुझ्या समोर बसवून तुझ्या मनातलं प्रेम त्याला बोलून दाखवणार आहेस. क्लिअर आहे? हो. आणखी एकदा सांगू? नाही. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. काय? काय असेल सांगा बरं. फॅक्टरीच्या प्रसंगानंतर मला नाही वाटत की कुठली आनंदाची बातमी असेल. अहो, अधिपती गाणं शिकायला तयार झाले तुमच्याकडनं. काय काय सांग
म्हणताय? खरंच? नाही तर काय उगाच फोन केलाय काय आम्ही? नाही नाही मॅडम, पण ही फक्त गुड नाही, ही ग्रेट न्यूज आहे. मॅडम तुम्ही फक्त बघा आता मी काय करते ते. बघा मी काय करते. गेलाही दिवस ऐकतोय बरं का आम्ही तुमच्याकडनं, पण होत काहीच नाही, नुसतं आपली पोपट पंची. हे बघा, आम्हाला आता रिझल्ट पाहिजे. मॅडम तुम्हाला रिझल्ट आता मी दाखवतेच. दाखवावाच लागल. आम्ही आमचं काम केलंय, तुम्ही तुमचं काम करा. हस्तरीनबाई, अहो काय झालं? नाही, तुमचं पांघरुण नीट करत होते. पांघरुण. झोपा झोपा. हो झोपतेच. झोपा की. हो झोपते. झोपा. आई तुला माहित आहे, आम्ही जे करायलोय ते कशासाठी करायलोय? आम्ही अधिपतींच्या भल्यासाठीच सगळं करायलोय. आमच्या बरोबर राहण्यातच त्यांचं भलं आहे. जे ठरवलंय आणि जसं ठरवलंय तसंच घडू दे आई. तुझा आशीर्वाद असू दे. बाबा म्हणतात ते बरोबरच आहे. आज बोलून टाकलंच पाहिजे. आता नाही वेळ लावायचा. वाट बघत राहिले तर धाडसच नाही व्हायचं कधी. आज नक्की. आणि गेले कुठे? शांताताई, अधिपती दिसले कुठे? हो, ते आताच फोनवर बोलत बोलत हॉलमध्ये गेलेत. हॉलमध्येच असते. हॉलमध्ये गेलेत? ठीक. ऐका ना, हे सगळं प्लीज आवरून ठेवा. हा मग काही ती माणसं पोचली का रे मुंबईवरनं? ठीक आहे. नाही ना, फॅक्टरीत नको, ऑफिसमध्ये मीटिंग ठेव आणि प्रॉडक्टचा सगळं डिस्प्ले लावून ठेव. आलो मी. अधिपती बरं झालं इथंच. जा, जग जिंकून या. हा. आज काय एकदम गडबडीत दिसताय? आता खरं तर मी तुम्हाला सांगणार नव्हतो, पण आता देवी पुढे विचारताय तर सांगतो. इथंच हीच चांगली वेळ आहे. आता चाललोय मी फॅक्टरीत. फायनल मीटिंग होणार आहे. सगळं डन आहे. मुंबईला जाणार आपला माल उद्यापासून.
काय सांगताय? हा. चांगलंय हो, चांगलंय. अशीच अशीच प्रगती होऊ द्या. असंच जग जिंका. पण काय आहे, त्याच्याबरोबर तुमचं ते गाणं मागं पडलंय का नाही? हा, ते पण जरा सुरू करा की. हा, आता फॅक्टरीची कामं वाजवतोय तेवढं पास नाही गाण्याने वाजवत बसवे घरात. काय साहेब तुम्ही मागे लागलाय? तसं नाही, पण जरा लक्ष ठेवा. हॅलो, हा, हो द्या ना ताई आमच्या. अधिपती निघालात तुम्ही? कधी आवरलं तुमचं? मला काही सांगितलंय नाही तुम्ही. फॅक्टरीत निघालाय का? होय अहो, मुंबईवरनं माणसं आल्यात, फॅक्टरीत मीटिंग आहे म्हणताना. पण ते थांबतील ना थोडा वेळ. काहीतरी नाश्ता तरी करून जा. नाही नाही, मी नाश्ता तिकडेच करून घेतो. आता लेट नको. आपल्या तिकडे कॅन्टीन मध्ये नाद फळा मिळते मिसळ. तिकडे खातो मी. हा, तुम्ही काळजी करू नका. पळतो आता, लेट झाला मी. हा, पण काय ना, नेमकी नको तेव्हा यांना गडबड असते. बोलायचं होतं आज त्यांच्याशी. माझंही राहिलंच बोलायचं. सगळे शब्द जुळवले होते, आता परत जुळवायला लागणार. ए चला ग नीलम, चल. काल ओव्हर टाइम होता काय ग? काय टेन्शन आहे काय? आता काय सांगू यासनी? तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे मला. कुणाला सांगितलं तर घरच्यासनी हो नालायक जिवंत नाही ठेवायचा. ह्याच्यातनं काही बी मार्ग निघणार नाही. नीलम, मी तुझ्याशी बोलते. चल नीलम. ए बायकांनो, काय टाइमपास लावलाय? चला कामावर चला. नीलम मिरीच्या, सोडा मला, कुठं चाललीस तू? मला जाऊ द्या. अगं सोडायसाठी धरला होय तुझा हात मी. जाऊ द्या मला. काल ओमकार साहेब आले म्हणून तू सटकलीस. आज नाही, आज ओव्हर टायमिंग करायला लागणारच तुला. जाऊ द्या मला. अरे सांगितलं ना तुला मी, जाऊ देण्यासाठी धरलंय हो तुला मी. आता तू एवढी नटून थटून येतीस, ते माझ्यासाठी ना? येतीस ना? नाही. चल कट्टा कट्टा बोलतीस तू. म्हणून तर मी नेहमी म्हणतो, इनकार में इकरार है प्यार है. अग मला माहिती, वर वर तू अंडावर तू नाही म्हणतीस, पण आतून माझ्यासाठी प्रेम आहे ना तुझं? आहे. माझं तेवढंच प्रेम आहे का तुझ्यावर? अगं येड लावलेस तू मला. रात्रभर तुझाच विचार करत असतो मी. समजा वेळ तूच दिसत असतेस मला. आता नाही राहत ग तुझ्या बिना. कळत कसं नाही तुला? ओंकार सर, नमस्कार, मी इथं काम. असं सारखं होतंय बाबा. काही ना काहीतरी विघ्न येतात. बघा ना, मी आज पण त्यांच्याशी बोलायला गेले तर ते गडबडीत होते, मीटिंगला निघून गेले. सतत कामात ते बिझी असतात. त्यांना ना माझ्याशी बोलायला वेळच मिळत नाहीये. आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मध्येच काहीतरी होतं. मी तुला म्हटलं होतं बाळा, तुम्ही बाहेर भेटा. तू ऐकत नाहीयेस माझं. काय माहितीये, अधिपती सुद्धा तू बोलण्याची वाट बघत असेल. ते कसली वाट बघतायत? ते तर मला काय म्हटले माहितीये, तुम्ही तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. आता अजून किती वेळ घेऊ मी? म्हातारी होईपर्यंत वाट बघू का? अक्षरा, तू रागावणार नसशील तर मी हसू इथे. मी तुला एक आयडिया देऊ का? अधिपती आता फॅक्टरीमध्ये आहे ना? हो. मग तू जा तिथे जाऊन बोल त्याच्याशी. डबा घेऊन जा त्याच्यासाठी. न खाता पिता गेला असेल ना? म्हणून तसेच गेलेत ते. मग जा. पण बाबा, फॅक्टरीत बाकीचे लोक असतात ना, तिथे कसं बोलणार? अगं फॅक्टरीत म्हणजे फॅक्टरीत नाही, फॅक्टरीच्या मागे आपलं एक शेत आहे. हा, तर तिथे त्याला घेऊन जा. काहीतरी कारण काढ. असं कर, तू स्वतःचा डबा पण घेऊन जा. त्याला म्हणावं आपण मस्त वनभोजन करूया, चला तिकडे घेऊन जा आणि तिथे निवांत बसून जेवता जेवता त्याच्याशी बोल. बाबा, ही आयडिया खरंच खूप चांगली आहे.
है ना? थँक्यू, माझ्या डोक्यात पण आलं नसतं हे. मस्त आयडिया ना. मग आता अजिबात वेळ घालवायचा नाही मला. जा जा पटकन जा, पटकन डबा घेऊन जा आणि त्याच्याशी बोलून टाक सगळं. येस. जा जा लवकर पण. अरे असे नको ठेवूस, नीट ठेव. बरं मी हे व्यवस्थित लावतो, तू पाणी आण आणि एक चहा नाश्त्याची पण सोय कर. हा मी सांगितलं की घेऊन ये. सर कसे वाटले आमचे प्रोडक्ट्स? वा, तुमचं प्रोडक्ट म्हणजे अस्सल ऑर्गॅनिक. हो, हे कशाला? खरंच बाबा, तुमचं कोल्हापूरचं स्वागत म्हणजे ना अगदी होलसेल असतं. हो, कोल्हापूरकरांची स्टाईलच तशी आहे. नमस्कार. नमस्कार. कसं आहे, कोल्हापूरच्या नावात जरी कोल्हा असला तरी मनानं सगळी शिव असतात कोल्हापुरात. बसा की, बसा बसा. सॉरी बरं, काय याला जरा 5 मिनिटं लेट झाला आम्हाला. नाही नाही, असू द्या, इट्स ओके. तुम्ही जॉईन करा ना. नाही नाही, घ्या 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 घ्या. नाही पण खरंच, जसं तुमचं प्रोडक्ट तसंच तुमचं आदरातिथ्य बरं का. नाही, कोल्हापूरचं पाणीच तसं आहे. पंचगंगेचं आमच्या म्हणजे इथंच नाही बरं का, कोल्हापुरात तुम्ही कोणीकडे जावा, माणसं अशीच भुके टाके, भाषा रांगडी. हा, 2 शिव्या देऊन बोलतील पण प्रेमानं. इथं मध. हा, ते पंचगंगेचं पाणी पिऊन पिऊन गोड झालेत आमची माणसं सगळी. काय घ्या. जीप कशी का असे ना, पण तुमचे प्रोडक्ट मात्र ज्याच्या जिभेवर जात आहेत त्यांना आवडत आहेत बघा. आता कसं बोलला? अहो, सर्वांच्या जिभेवर चव रेंगाळतीये. आणि हा, परदेशात काही सॅम्पल्स आम्ही पाठवलेत आणि काय धडाधड ऑर्डर येत आहेत. काय सांगालाय? आम्ही फक्त मुंबईपुरताच विचार करत होतो, परदेशात. नाही नाही, तुमच्या विचारांची सीमा वाढवा आता. आणि आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करायचंय, ग्रो करायचंय. चला मग मीटिंग सुरू करूया का आपण? हा, तुम्ही घ्या की. नाही, खाता खाता बोलूया की आपण. हा, ठीक आहे, तसं करूया. चला चला, निवांत जेवण करा आणि परत या. डबे आणलेत ना? वा, डबे आणलेत बाबा, नाहीतर काय तू जेवायला घालतोयस वे आमासनी? आज नेहमीच्या ठिकाणी जेवण करायला नाही जायचं आहे, तिकडं काम चाललंय. मुकादम म्हणल्यात की तिकडे मागच्या बाजूला पाठव त्यांना. तिकडे व्यवस्था लावली आहे, तर तुम्ही सगळेजणी तिकडे जेवण करायला या. बरं? चला चला, आधी जेवण करून घेऊ, ठीक आहे, मग काम उरकू. चल का नीलम? वय वय आले, एवढं ठेवून लगेच येते. जेवलीस का? हो, आत्ताच ब्रेक झाला, आता जाते जेवायला. चल की, माझ्या केबिन मध्ये बसून जेवू. नाही सर, मी डबा आणलाय सर. एवढं काही? चल चल. नाही नाही, नको. अहो सर, ब्रेक झालाय, मला जाऊ द्या, बाकी सगळे गेलेत. जाऊ दे की मग. मी आज घालवलं त्यांना. काळजी करू नको, इतक्या लवकर काय येणार नाही, लांब पाठवलं त्यांना. अहो सर, असं करू नका, त्या बायकांना भलताच संशय येईल. संशय? अरे खात्री वाटली पाहिजे त्यांना. अरे मला तुझ्या संग असं एकांतात बोलायचं होतं ना, म्हणताना व्यवस्था केली मी. आयडिया बोल. काय झालंय मला? शिक्षिका आहे मी, मराठी विषय शिकवते शाळेत, पण हा विषय बोलायला मला शब्दच सापडत नाही. असं एकदम एखादी मोठी परीक्षा देतोय आपण असं वाटतंय. पण आज मी धाडस करणार आहे. आज मी त्यांना सांगणार आहे माझ्या मनातलं. खरंच खूप पुण्य केलं असणार आहे मी मागच्या जन्मी, म्हणून मला अधिपतींसारखा नवरा मिळाला. भाग्य लागतं असा नवरा मिळाला. आता फक्त तुम्हाला बळ दे. झाली तयारी?
हो येऊ. आणि टेन्शन घेऊ नको बाळा. हा, सोपं असतं, काही अवघड नाहीये. हे बघ, एखादी वाईट गोष्ट किंवा राग एक्सप्रेस करताना टेन्शन घ्यावं किंवा त्याच्यावरती विचार करावा. प्रेम एक्सप्रेस करायला काय घाबरायचं, नाही का? आणि ज्या मुलाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे अशा मुलाला तू जाऊन सांगणारस की तुझंही त्याच्यावरती प्रेम आहे. त्याच्या मनात काय आहे तुला आधीच माहिती आहे, नाही का? आज सांगेन मी बाबा, नक्कीच. मग ते डबा वगैरे घेतलायस? हो घेतलं. हा, तर तिथे शेतामध्ये एखादी चांगली जागा बघा आणि तिथे बसा. बरं, तो हाताने जेवायला लागला तर हातावर फाटका मारा त्याच्या. का? आणि तू भरव ना त्याला घास. आणि त्याला घास भरवता भरवता तुझ्या मनातली गोष्टही त्याच्या मनात भरव. ठीक आहे, येते बाबा. ऑल द बेस्ट. आई, साधी प्रेमळ मुलं आहेत दोघे. त्यांना एकत्र आणलेस तर आता त्यांचा संसार मार्गी लाव.